श्री स्वामी समर्थ। देवासमोर दिवा लावण्याचे 10 नियम। प्रत्येक व्यक्ती हा देवासमोर दिवा लावत असेल, पण देवासमोर दिवा लावून ठेवण्याचे बरेच नियम दिले आहेत। त्याचप्रमाणे आपण दिवा लावला तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसून येतो। वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि पुराणशास्त्र यामध्ये सुद्धा बरेच नियम दिले गेले आहेत। दिवा कसा लावावा आणि दिवा देवघरात कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। आज आपण देवघरात दिवा कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे आणि दिवा कशा पद्धतीने ठेवला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। प्रत्येक व्यक्ती हा देवघरात किंवा देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावत असतो, किंबहुना लावला पाहिजे। बऱ्याच लोकांकडे योग्य माहिती नसल्यामुळे चुकीच्या गोष्टीचे पालन केले जाते, त्यामुळे कोणताच लाभ आपल्याला मिळत नाही। दिवा हा देवासमोर कोणत्या दिशेला ठेवला, हा दिवा कोणत्या गोष्टीपासून लावतो यावर ठरतं। 2 प्रकारचे दिवे आपण शक्यतो लावतो, एक तेलाचा आणि दुसरा आहे तुपाचा। जर का आपण तुपाचा दिवा लावलेला असेल देवासमोर तर तो आपल्या उजव्या हाताला ठेवावा, आणि जर का आपण तेलाचा दिवा लावत असू तर डाव्या हाताला ठेवावा। तुपाचा दिवा हा जर तुम्ही रोज लावत असाल तर चांगले मानले जाते। तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास मदत होते। त्याच सोबत आपल्या मनातील इच्छा किंवा देवाकडून काही अपेक्षा असतील ती लवकर पूर्ण करून घ्यायची असेल तर तेलापेक्षा तुपाचा दिवा कधी पण चांगला असतो। तसेच तूप हे शुद्ध गायीचेच असेल तर खूपच चांगले असते। बरेच लोक असेही प्रश्न विचारतात, दिवा की निरंजन लावावे, यापैकी दोन्हीही गोष्टी वापरल्या तरी चालते। फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, निरंजन हे कमीत कमी दिवसभर चालेल याची काळजी नक्की घ्यावी। मात्र दिवा दिवसभर चालू राहिला पाहिजे हा नियम या ठिकाणी लागू होत नाही। त्याचसोबत दिव्याची वात कोणत्या दिशेला असली पाहिजे। जर का आपल्याला धन आणि आर्थिक समस्या नेहमी जाणवत असेल तर दिव्याची वात ही नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी। तसेच आपल्या घरातील लोकांचे दीर्घ आयुष्य वाढावे असे वाटत असेल तर या दिव्याची वात ही पूर्वेकडे तोंड करून ठेवावे। या दोन्हीपैकी एका दिशेकडे जर एक वातीचे तोंड करून अवश्य ठेवावे, कारण या दोन्ही दिशा खूप शुभ आहेत। पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही दिशा योग्य नाही। दिव्याची वात या बाजूने करण्यासाठी आपल्या घरात सतत काही ना काही वाईट गोष्टी घडत असतील, कोणत्याच कामात यश येत नाही, कोणतेही काम हाती घेतले तरी त्यात अपयश येत असेल, अशा वेळी तुम्ही 3 वातीचा दिवा हा देवासमोर नक्की लावा। त्यात गावरान गाईचे तूप अवश्य वापरा, यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक गोष्टी घडत जातील। मित्रांनो, आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा। टिप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।